ठीक है एक मिनट जय लहुजी छत्रपती शिवाजी महाराज की उच्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो अण्णाभाऊ साठेंचा विजय हो महात्मा ज्योतिबा आपल्याला जर अण्णासाहेबांच्या चांगलं त्याचं सौंदर्यीकरण एक चांगल्या प्रकारचा पुतळा जेणेकरून थांबवत येणारा शासनाचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच सध्या सर्व समाजाच्या ज्या भावना आहेत या भावना अशा झालेल्या आहेत की बा आपण गेल्या कित्येक वर्षापासून कुठलं नाव न घेता आणखी खूप मोठं हे आहे फक्त आमची तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला पर्यायी व्यवस्था दिली आम्ही सर्व समाज बांधव यावर लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचा या शहरामध्ये पुतळा व्हावा या मागणीसाठी स्मारक समितीच्या वतीने अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. आज रोजी भारतीय जनता पार्टी खामगाव शहर खामगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. अण्णाभाऊंचं कार्य आणि त्यांची उंची इतकी मोठी आहे की त्यांच्या नावाला त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा या शहरामध्ये आवश्यक आहे आणि आमचं सुद्धा या मागणीला 100% समर्थन आहे. परंतु सध्या स्थितीमध्ये भावनेच्या भरात जाऊन ज्या ठिकाणी हा पुतळा लावण्यात आलेला आहे तो भविष्याच्या दृष्टीने एखाद्या वेळेला त्या पुतळ्याची या महापुरुषाची विटंबना होऊ शकते. म्हणून आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेला विनंती करून 4 जागा आम्ही या ठिकाणी सूचित केलेल्या आहेत. मी स्मारक समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करणार आहे की आपण या 4 पैकी कुठलीही एक जागा निश्चित करून ती जर आम्हाला कळवली तर आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही विनंती करू आणि अत्यंत चांगला पुतळा की जो अण्णाभाऊंच्या कार्याची उंची अधिक वाढवल आणि त्यांच्या कार्याचा गौरव होईल अशा पद्धतीने आम्ही या शहरामध्ये अत्यंत चांगलं सौंदर्यीकरण आणि एक अत्यंत चांगला त्यांचा पुतळा हा बसणं आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे आणि त्या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्न करू. मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून स्मारक समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांना सर्व समाज बांधवांना मी विनंती करणार आहे की आपण हे आंदोलन मागे घेऊन नगरपालिकेला आपण नक्कीच सहकार्य करावं आणि अण्णाभाऊंचा पुतळा आम्ही ज्या 4 जागा आपल्याला सूचित केलेल्या आहेत त्यापैकी आपण म्हणाल त्या ठिकाणी अत्यंत चांगलं सौंदर्यीकरण ज्यामुळे या शहराच्याही एक नावलौकिकामध्ये भर पडेल आणि अण्णाभाऊंच्या कर्तृत्वाची उंची आणि त्यांनी या देशासाठी केलेलं जे कार्य आहे त्यात अधिकाधिक भर पडेल. मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि या ठिकाणी जो पुतळा आपण बसवलेला आहे की त्याची भविष्यामध्ये विटंबना होणार नाही याकरिता आपण तो पुतळा सुद्धा काढून घ्यावा. आम्ही आपल्या आंदोलनामध्ये आपल्या भावनेशी आम्ही 100% सहमत आहोत इतकीच या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो.